नमस्कार. धावणे आणि पळणे हे दोन शब्द आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरतो, परंतु त्याचा रिझल्ट मात्र वेगवेगळा असतो. पळणे म्हणजे विदाऊट फोकस, विदाऊट डायरेक्शन, विदाऊट जबाबदारी आपण टाळण्यासाठी पळत असतो. एखादी चॅलेंजेस टाळण्यासाठी पळत असतो. आपण पळत असतो एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडू नये म्हणून. पळणे जसं की एखादा कुत्रा आपल्या पाठीमागे लागला, एखादं जनावर आपल्या पाठीमागे लागलं तर आपला जीव वाचवण्यासाठी आपण सैरावैरा पळत असतो. पळत असताना आपण कुठं पोचणार याची आपल्याला जाणीव नसते, परंतु आपण पळत मात्र असतो. त्यावेळी उद्देश असतोय की जीव वाचवणं. एखादा चोर पोलिसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पळत असतो, त्यावेळी त्याला कुठलीही दिशा नसते. त्याचा फक्त उद्देश असते की मी वाचलो पाहिजे. आणि म्हणून पळणं म्हणजेच फ्रस्ट्रेशन, पळणेच म्हणजे दिशाहीन, पळणे म्हणजे स्वतःला यशापासून रोखण्यासारखं. धावणे म्हणजेच यश, धावणे म्हणजेच योग्य दिशेनं आपली वाटचाल करणे, धावणे म्हणजे विथ फोकस काम करणे, धावणे म्हणजेच विथ गोल काम करणे आणि गोल ओरिएंटेड आपले ऍक्शन्स म्हणजेच धावणे. एखादा धावपट्टू ज्यावेळी एखाद्या धावपट्टीवर धावत असतो त्यावेळी त्याला क्लिअर असतं की मला किती किलोमीटर रन करायचं आहे, किती वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे, आणि म्हणून तो धावपट्टू त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण पैशाच्या पाठीमागे पळत आहे की माझ्या गोलच्या पाठीमागे मी धावत आहे. म्हणून जर आपण धावणे आणि पळणे ह्या दोन कृतीमध्ये बघितलं तर ऍक्शन सेम घडते, ती म्हणजे पळणे. घटना सेम घडते, तो म्हणजे दम लागणे. जरी आपल्याला दम दोन्हीमध्ये लागत असला, घाम दोन्हीमध्ये येत असला, तर परिणाम मात्र दोन्हीच्या गोष्टींचा वेगवेगळा आहे. पहिल्या गोष्टीमध्ये पळण्यामध्ये आपल्याला फ्रस्ट्रेशन मिळतं, तर धावण्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळतं. तुम्ही पळताय की धावताय, जरा विचार करा. थँक्यू.